सख्या रे भाग 65. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा. यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, कृपया पहा. जान्हवी बाहेर रिसेप्शन काउंटरसमोर उभी असते. ती मनातच, अरे देवा, आता ही निशा कुठे गेली? त्या नीता मॅडमच्या केबिनमध्ये तर नसेल गेली? या विचारांनीच ती मनात खूप घाबरली. एखाद्या परीपेक्षाही काही कमी सुंदर दिसत नव्हती जान्हवी. गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर तिने केलेला हलकासा मेकअप. ती परफेक्ट तयार होऊन आली होती ऑफिसमध्ये. पण ती चुकीच्या ठिकाणी साडी नेसून आली ते तिला उशिरा कळलं. बेला, जानू, काय विचार करतेस बोलते. ती हळूच बोलते, जानू, तुझंच ऑफिस आहे. स्वतःच्या ऑफिसमध्ये कोणी एवढं घाबरतं का? तेवढ्यात समोरून येताना निशा आणि नीता दिसल्या जान्हवीला. तसे जान्हवीच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले. ते पाहून बेलांनीही समोर पाहिले. समोर निशा आणि नीताला पाहून बेलाही थोडी दचकली. पण नीताला एक कॉल येतो. ती कॉलवर बोलू लागते. जान्हवी स्वतःला मनातच नको घाबरू म्हणतच एक औंढा घेते. असं कुठे असतं का? साडी नेसायची नाही म्हणे, रूल्स आहे ऑफिसचा. घरी गेल्यावर बघतेच यांच्याकडे. असे काय रूल्स बनवलेत ते? उगीचच कौतुक करत होते का हे सकाळी माझं? साडीत तू खूप सुंदर दिसतेस. मला आवडते जान म्हणून. मग ऑफिसमध्ये साडी नेसून यायला का बंदी आहे? आपण तर भारतात राहतो. साडी आपल्या संस्कृतीची निशाणी आहे. नीता जान्हवी समोर येत, ओके, उद्याच्या मीटिंगचं कळवा मला. ठीक आहे, वेद सरांना सांगते मी. एवढे बोलून नीता तिचं कॉलवरचं बोलणं संपवते आणि कॉल कट करते. नीता जान्हवीला, जॉईन होऊन किती दिवस झाले तुला? कठोर आवाजात प्रश्न विचारते. जान्हवी दचकून तिच्याकडे पाहते. तर ते 6 दिवस झाले बोलते. नीता, 6 दिवसात कोणी लेडीजने साडी नेसलेली पाहिली का तू? जान्हवीला विचारते. जान्हवी नाही बोलते. मग तू का नेसलीस बोलते. तुला माहिती नाही तर विचारू शकत होतीस ना निशाला. तू काय मालकीण आहेस का या कंपनीची? साडी नेसून आलीस ते का स्वतःला मालकीण समजून मनमानी करत आहेस का तू? तू ऑफिस जॉईन केल्यापासून पंजाबी ड्रेस घालत आहेस. पंजाबी ड्रेसही ऑफिसमध्ये अलाउड नाहीये. फक्त लेडीज एम्प्लॉईजने पॅन्ट शर्ट घालणं कंपल्सरी आहे. तुमच्यासारख्या मॅनर्सलेस एम्प्लॉईजमुळे वेद सरांच्या कंपनीचे नाव खराब होत आहे. कंपनीचा रूल्स तू आल्यापासून ब्रेक करत आहेस आणि तुझ्यासोबत तुझी ही मैत्रीणही रूल्स ब्रेक करत आहे. तशी बेला डोळे वटारून नीताकडे पाहू लागते. निशा या कोणत्या अँगलने प्रोफेशनल दिसत आहेत का ग? कोणी दिला यांना जॉईनिंग लेटर? नीता निशाला विचारते. निशा, अर्णव सरांनी दिलं मॅडम यांना जॉईनिंग लेटर बोलते. आता जान्हवी फक्त शांत बसून ऐकत होती. काय दुर्बुद्धी सुचली आणि मी आज साडी नेसली असं वाटलं तिला. ती मनात स्वतःला कोसत होती. सर्वांसमोर नीता तिला बोलत होती आणि जान्हवी खाली मान घालून ऐकत होती. जानूला खूप राग येत होता वेदचा. ती मनातच, मी आहे ऑफिसमध्ये बोलले, काही टेन्शन घेऊ नको बोलत होते. मग आता बायकोला काहीतरी मदत करायची टाकून कुठे बिझी झाले? बेला तर रागाने लालबुंद झाली होती. तिला वाटलं या नीताला सांगावं,
जान्हवी कोण आहे ते. ती पुढे होऊन बोलते, शेवटी ड्रेस आणि साडीमध्ये काय प्रोफेशनल दिसत नाहीत का? नीता भडकते. कंपनीच्या पीए समोर तोंड वर करून बोलते ही काल परवा आलेली साधी एम्प्लॉई. जान्हवी बेलाचा हात पकडून आवळते. डोळ्यांनीच बोलते, शांत बस म्हणून. बेला जान्हवीला, पण ही किती बोलते सर्वांसमोर तुला, आणि तू मला शांत बस बोलते. तू बस शांत. मी आत्ताच वेद सरांना जाऊन सांगते तुझ्यासोबत नीता बाहेर कशी वागते ते. बेला असं बोलणार असते तर त्या अगोदरच जान्हवी बोलते, बेला प्लीज शांत बस. माझी शपथ आहे तुला आता. शपथ घातल्यावर बेला बिचारी शांत बसते. नीता खूप चिडते. आतापर्यंत ऑफिसमधला कोणताच एम्प्लॉई नीताला उलट बोलला नव्हता. बेला बोलली नीताला उलट. ते कसं सहन करू शकणार होती नीता? तिला उलट ऐकण्याची सवयच नव्हती. नीता मनातच यांची जागा यांना दाखवायला हवी, त्याशिवाय या दोघींची अक्कल ठिकाण्यावर येणार नाही. नीता, दोघींनाही तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जावा. गेट आऊट बोलते मोठ्याने. ऑफिसचे नियम ब्रेक करणाऱ्या एम्प्लॉईजना ऑफिसमध्ये जागा नाहीये बोलते नीता. निघा इथून. नीता त्यांचा इन्सल्ट करून त्यांना ऑफिसमधून निघून जायला सांगत असते. त्या दोघी एकमेकींच्या चेहऱ्याकडे बघतात. बेला पटकन बाजीला मेसेज करते, रिसेप्शनवर या म्हणून. नीता जानूवर रागवत आहे. बाजी स्वतः न येता वेदला कॉल करतो. बॉस, वहिनीसोबत बाहेर काहीतरी मॅटर चालू आहे. बाजी वेदला सांगतो. वेद, काय? मोठ्याने बोलतो. बाजी हो बोलतो. मी पाहतो. वेद तसाच ताडकन चेअरवरून उठून रिसेप्शनकडे येऊ लागतो. त्या दोघी तिथेच असतात. त्याच्या मनात चालू होतं, काय झालं असेल? त्याचं मन तिच्याकडे धाव घेऊ लागलेलं. तो काही सेकंदातच तिच्यासमोर उभा होता. वेदच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसत होती त्याच्या जानसाठी. नीता, निघा इथून अजून बोलतच असते त्यांना. त्या तिथून जात नसतात म्हणून. नीता बोलते, स्वतःला समजता काय तुम्ही? केव्हापासून तुम्हाला मी इथून जायला सांगत आहे? तुम्हाला दोघींना ऑफिसमधून काढून टाकलं आहे. निघा तुम्ही दोघी. नीता बोलते, ते वेद सगळं आता ऐकत असतो. स्टॉप इट नीता. काय चालू आहे माझ्या ऑफिसमध्ये? भाजी मंडई आहे का की ऑफिस आहे? त्याचा भारदस्त आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो. तसे उपस्थित सर्व वेदकडे पाहतात. सर स्वतः आलेले पाहून नीताही घाबरते. यापूर्वी सरांनी कोणत्याच कामात इंटरफेअर केलं नव्हतं. आजच असं काय झालं की सर स्वतः बाहेर आले? नीता तिच्या मनात विचार करू लागली. नीता वेदला बोलत असते, सर ही न्यू एम्प्लॉई साडी. ती पुढे बोलणार तर बोलूनच नाही दिलं वेदने तिला. तो जान्हवीकडे पाहतो. तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात. त्याचा आवाज कानावर पडला आणि तिचा श्वास घशातच अडकला त्याला समोर पाहून. तिला हुंदका अनावर झाला. पण सर्व आजूबाजूला आहेत त्याचं भान ठेवून तिने तो घुटकला. स्वतःच्या ऑफिसमध्ये त्याच्या जानच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. चरकन कळ आली त्याच्या काळजात. त्याच रागाने वेद बोलतो, मी परवानगी दिली आहे यांना साडी नेसण्याची. मला विचारलं होतं त्यांनी, तुला काही प्रॉब्लेम होत आहे का माझ्या निर्णयाचा?
असेल तर तसं सांग. नीताचे तर शब्दच घशात अडकतात. बोलायला काहीच शिल्लक राहत नाही तिच्याकडे. वेद सरांनी स्वतः परवानगी दिली आहे त्यांना म्हटल्यावर ती काय बोलणार? काहीच बोलली नाही ती पुढे. पण रागाने तळपत होती. सरांनी स्वतः यांना परवानगी दिली साडी नेसण्याची. एवढा इम्पॉर्टंट सरांनी आतापर्यंत ऑफिसमध्ये कोणालाच दिला नाही आणि ही साधी एम्प्लॉई, तरी सरांनी हिला परवानगी दिली. असं काय आहे हिच्यात? सर हिच्यासाठी त्यांच्या केबिनमधून बाहेर आलेत आणि तिची बाजू घेऊन बोलतही आहेत. कुठेतरी पाणी मुरतंय का, जे माझ्या नजरेतून सुटत आहे. वेद नीताला बोलतो, नीता, तू यांना काही बोलण्या अगोदर मला विचारायला हवं होतं. सर्वजण पाहत होते. वेद सर डोळ्यात आग घेऊन नीता आणि निशाकडे बघत होते. सर्वजण चूप झालेले, कारण वेद सर देशमुख स्वतः कंपनीतल्या मामूली एम्प्लॉईसाठी तिथे आलेले असं त्यांना वाटत होतं. हे पाहून सर्वजण चकित झालेले. नीताला तर मी हे काय पाहत आहे तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वेद रागातच कामाला लागा सर्वांनी. फुकटचा पगार नाही मिळणार इथे कोणाला बोलतो. वेद निघून जातो त्याच्या केबिनमध्ये. नीता गेली होती जान्हवी आणि बेलाचा इन्सर्ट करायला. त्यांचा इन्सर्ट करता करता तिचाच इन्सर्ट झाला ऑफिस स्टाफ पुढे. त्यामुळे चित्त स्थिर नव्हतं तिचं. खूप विचार डोक्यात घोळत होते तिच्या. आतापर्यंत वेद सर तिचं ऐकून घेत आले होते. त्यांची ती PA होती म्हणून. पण ते ऑफिसपुरतंच मर्यादित होतं. आता त्याच्या जानचा प्रश्न होता. नीता तिच्या केबिनमध्ये गेली. बेला आणि जान्हवी त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या. ऑफिसमधील स्टाफ तर आश्चर्याने एकमेकांसोबत कुजबुजत होते. वेद सर स्वतः एवढ्याच्या मॅटरसाठी त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. लेडीज स्टाफ चर्चा करत होत्या. विशेषतः नीता जान्हवीवर आता जास्तच जळायला लागली. कानामागून आली आणि तिखट झाली असं वाटू लागलं तिला जान्हवीबद्दल. वेद त्याच्या केबिनमध्ये येऊन अस्वस्थ झालेला. त्याचं त्याच्या कामात लक्ष लागेना. तो निशाला कॉल करून त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतो. निशा त्याच्या समोर असते आता. बाहेर काय झालं सगळं सांग मला. माझ्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न केलास तर तुला जॉबला मुकावं लागेल. वेद निशाला बोलतो. ती घाबरून बाहेर रिसेप्शनवर घडलेला सर्व प्रकार वेद सरांना सांगते. वेद मनातच, ऑफिस स्टाफ समोर माझ्या जानला उभं करून खूप बोलली नीता. ऑफिसचे रूल्स इतरांसाठी आहेत, माझ्या जानसाठी नाहीत. तो रागाने तळपत होता. पण तिचीच इच्छा असते त्यांचं नातं सर्वांसमोर आणायचं नाही म्हणून. त्याचे हात बांधले गेले होते. वेद निशाला बोलतो, न्यू एम्प्लॉई जी साडी नेसून आले पाठवून दे तिला केबिनमध्ये. ती ओके सर बोलते आणि निघून जाते. निशा जान्हवीला सांगते, वेद सरांनी बोलवलंय तुला. वेद सरांच्या केबिनमध्ये जा म्हणून. जान्हवी मनातच, यांनी कशाला बोलवलंय मला यांच्या केबिनमध्ये. घरी गेल्यानंतर बोलायचं ना माझ्याशी काय ते. ती जाते वेदच्या केबिनचा डोअर नॉक करते. वेद येस कमिंग बोलतो. जान्हवी केबिनच्या दरवाजातून आत येते.
तो त्याच्या चेअरमधून पटकन उठून पुढे येतो. ती असते त्याची जान समोर तिच्या अगदी जवळ. आता तो तिला डोळे भरून पाहत असतो. थोड्या वेळापूर्वी बाहेर तिच्याकडे व्यवस्थित पाहता आलं नव्हतं त्याला, म्हणून. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.